नमस्कार मंडळी. 40 म्हणजे आयुष्य संपण्याची सुरुवात नाही, तर आयुष्य नव्याने जगण्याची दुसरी संधी आहे. पण त्यासाठी या 7 गोष्टी समजून घेणे खूप गरजेचे आहे. नंबर 1, शरीराचे बँक अकाउंट म्हणजे काय? आरोग्य. वयाच्या 40पर्यंत आपण आपल्या शरीराचा फक्त वापर केला, जणू काही ते कधीच थकणार नाही. पण 40 नंतर शरीर आपल्याला सिग्नल द्यायला सुरुवात करतं. हे वय असं आहे जिथे तुम्ही आरोग्याला बँकेत जितकी गुंतवणूक, चांगला आहार, व्यायाम, पुरेशी झोप कराल, तितकं चांगलं रिटर्न तुम्हाला म्हातारपणात मिळेल. आज जर स्वतःसाठी 30 मिनिटे काढली नाहीत, तर पुढचे आयुष्य डॉक्टरांच्या फेऱ्या मारण्यात जाईल. शरीर निरोगी असेल तरच तुम्ही कमवलेल्या पैशाचा आणि सुखाचा आनंद घेऊ शकाल. नंबर 2, लेट्स गो करायला शिका. तरुणपणात आपल्याला प्रत्येक वाद जिंकायचा असतो, प्रत्येक गोष्टी स्वतःला सिद्ध करायचं असतं. पण 40 नंतर एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक वादात पडणे आणि स्वतःची शांतता गमावणे हा मूर्खपणा आहे. काही गोष्टी, काही लोक आणि काही परिस्थिती जशा आहेत तशा स्वीकारून लेट्स गो, सोडून देणे करायला शिका. जिंकण्यापेक्षा मनाची शांतता जास्त महत्त्वाची आहे. हाच या वयाचा खरा शहाणपणा आहे. नंबर 3, पांढरे केस हा संकटाचा नाही, तर आपल्या अनुभवाचा आदर आहे. अनेक लोक 40 झाली की आरशात बघून पांढऱ्या होणाऱ्या केसामुळे किंवा चेहऱ्यावरच्या सुरकुत्यामुळे निराश होतात. पण ही म्हातारपणाची भीती नाही, तर तुम्ही आयुष्याच्या अनेक वादळांमधून सुखरूप बाहेर पडल्याचा तो पुरावा आहे. हे पांढरे केस तुमच्या अनुभवाचे, मनाचे दागिने आहेत. वय फक्त एक आकडा आहे. जोपर्यंत तुमचे विचार ताजे आहेत आणि जगण्याची इच्छा जिवंत आहे, तोपर्यंत तुम्ही तरुणच आहात. नंबर 4, मुलाच्या पंखांना बळ द्या, त्यांना बांधून ठेवू नका. या वयात आपली मुलं मोठी होत असतात. अनेक पालकांची चूक होते की ते मुलांना अजूनही लहान समजून त्यांच्यावर हुकूम गाजवतात. 40 नंतर तुम्ही मुलाचे कंट्रोल नाही, तर गाईडर्स बनले पाहिजे. त्यांना चुका करू द्या, त्यांना संघर्ष करू द्या, त्यांना तुमचे अनुभव सांगा, पण निर्णय त्यांचे त्यांना घेऊ द्या. जेव्हा तुम्ही त्यांच्या पंखांना मोकळी हवा द्याल, तेव्हाच ती तुमच्यावर जास्त प्रेम आणि आदर करतील. नंबर 5, स्वतःची म्हातारपणाची शिदोरी म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य. आपल्याकडे भारतीय पालकांमध्ये एक सवय असते, मुलासाठी स्वतःचं सर्वस्व, अगदी बँक बॅलन्स आणि जमीन जुमलाही त्यांच्या नावावर करून टाकतात. पण वयाच्या 40 नंतर प्रॅक्टिकल व्हा. मुलाचे शिक्षण आणि लग्न जरूर करा, पण स्वतःच्या म्हातारपणाची आर्थिक तरतूद स्वतःकडेच ठेवा. जेव्हा तुमच्या हातात पैसा असतो, तेव्हा वयाच्या 70व्या वर्षीही तुमच्या चेहऱ्यावर स्वाभिमान असतो. कोणासमोरही हात पसरण्याची वेळ न येणे हे सर्वात मोठे सुख आहे. नंबर 6, लोकांचा विचार सोडून द्या. कारण लोक विसरून जातात. आत्तापर्यंत आपण लोक काय म्हणतील याच एका भीतीने अर्धे आयुष्य जगलो. नातेवाईक, शेजारी, मित्र यांना खुश ठेवण्यात स्वतःचे छंद, स्वतःचा आनंद मारून टाकला. पण आता लक्षात घ्या, तुम्ही कितीही चांगलं केलात तरी लोक चुका काढणारच आहेत. तुमच्या सुखदुःखात तुमचे कुटुंब आणि तुम्ही स्वतःच असतात, समाज नाही. त्यामुळे लोकांचा विचार करणे सोडा आणि तुम्हाला जे करायला आवडतं ते बिनधास्त करा आणि आनंदाने जगा. नंबर 7, आयुष्याचा दुसरा डाव, द सेकंड इनिंग्स. क्रिकेटमध्ये जशी सेकंड इनिंग जास्त विचार करून आणि टिकून खेळावी लागते, तसंच वयाची 40 ही आयुष्याची सेकंड इनिंग आहे. पहिल्या इनिंगमध्ये जबाबदाऱ्या, धावपळ, करिअरचे टेन्शन होते. आता स्थैर्य आहे. तरुण मनात वेळ अभावी जे छंद सुटले आहेत, गाणे, वाचन, फिरणे किंवा एखादी नवीन कला शिकणे,
त्यांना आता वेळ द्या. हे वय थांबण्याचे नाही, तर नव्या उत्साहाने स्वतःसाठी जगण्याचे आहे. मंडळी, वय वाढणं आपल्या हातात नसतं, पण वय वाढल्यानंतर कसं जगायचं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. आजपासून या 7 गोष्टीचा विचार करा आणि आयुष्याची दुसरी इनिंग अधिक आनंदी, निरोगी आणि स्वाभिमानी बनवा. कारण शेवटी आयुष्याची लांबी नाही, तर त्याची गुणवत्ता महत्त्वाची असते. जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी विचारासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आनंदात राहा आणि आयुष्य सुखाने जगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.